बनाने का काम नरेंद्र मोदी जी ने किया। रिपब्लिकन पार्टीचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते रासू गवई यांच्या 96व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मारकाचं लोकार्पण आज अमरावतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे। सरन्यायाधीश आणि रासू गवई यांचे सुपुत्र भूषण गवई या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत। त्यांच्याशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। पाहूया या कार्यक्रमाचं थेट प्रसारण। मनामध्ये कधीच या ठिकाणी कमी झाला नाही आणि आज मला ही गोष्ट देखील अधोरेखित केली पाहिजे जी आमच्या शिंदे साहेबांनी सांगितली की खऱ्या अर्थानं दादासाहेबांचे गुण त्यांच्या सुपुत्रांमध्ये देखील आलेले दिसतात। भूषण गवई साहेब आज जरी ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती असले तरी देखील ते वकील असतानापासून तर न्यायमूर्ती असतपर्यंत किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असतपर्यंत ज्या ज्या लोकांनी त्यांचा प्रवास बघितलेला आहे त्यांच्यामध्ये कधी कुठला बदल आलेला नाही। तेही अजातशत्रू, सर्वांशी संबंध ठेवणारे, सर्वांशी मैत्री ठेवणारे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये माणसाचा त्या ठिकाणी सोशल स्टेटस किंवा तो गरीब आहे श्रीमंत आहे याचा विचार न करता माणुसकीच्या भावनाने सर्वांना वागवण्याची ही जी काही त्यांची क्षमता आहे किंवा हे जे बाळकडू आहे ते अर्थातच दादासाहेब गवई आणि मातोश्री कमलताई गवईंकडून त्यांना मिळालेला आहे। हा संपूर्ण परिवार जर आपण बघितला, आमचे डॉक्टर राजेंद्र गवई आहेत तेही असेच अजातशत्रू आहेत, सगळ्यांचे मित्र आहेत आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आपल्या जीवनातली कमाई हीच असते की आपण किती लोक कमावतो आणि मला असं वाटतं की लोकांची तुलना केली तर हा परिवार अरबपती आहे, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचं प्रेम हे गवई परिवाराला या ठिकाणी मिळालेला आहे आणि दादासाहेबांचा वारसा आज अतिशय समर्थपणे चाललेला आहे। मी खरोखर या निमित्ताने दादासाहेबांना त्या ठिकाणी मानवंदना अर्पित करत असताना ही अपेक्षा व्यक्त करतो की त्यांनी जी काही लोकशाहीची उच्च मानकं स्थापित केली, आपण आत गेल्यावर आपल्याला वाचायला मिळतं की लोक आपल्या विधानसभेतले जी काही आयुध आहेत ही लोककल्याणाकरता वापरली पाहिजेत अशा पद्धतीचं एक वाक्य त्या ठिकाणी लिहिलेलं आहे। मला असं वाटतं की या लोकशाहीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक असं संविधान आपल्याला तयार करून दिलेलं आहे की ज्याच्या जीवनात आपण परिवर्तन करू शकतो आणि मी नेहमी म्हणतो की या संविधानाने संसद आणि आपल्या विधानसभा ज्या अशा तयार केलेल्या आहेत की ज्या माध्यमातून कोणाचाही कुठलाही जटिलात जटिल प्रश्न हा आपल्याला या संसदीय आयुधांच्या माध्यमातून सोडवता येऊ शकतो। मला असं वाटतं हे जे वाक्य दादासाहेबांचं त्या ठिकाणी लिहिलं आहे हे जर सगळ्या लोकप्रतिनिधींनी आपल्या अंगवळणी पाडलं तर संसदेच्या आणि विधानसभेच्या माध्यमातून शेवटच्या माणसाचा जो विकास आपल्या संविधानाने अपेक्षित केला आहे तो निश्चितपणे आपण करू शकू आणि दादासाहेबांनी जे विचार आपल्या सर्वसामान्य जनतेतला माणूस अशी दादासाहेब गवई यांची ओळख होती। जनतेच्या हृदयामध्ये त्यांना स्थान होतं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले। बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर खऱ्या अर्थाने रिपब्लिकन चळवळ सुरू ठेवण्याचं काम त्यांनी केलं। त्यांनी आयुष्यभर दलितांचं दुःख दूर करण्याचं काम केलं असंही शिंदे यावेळी म्हणाले। या स्मारकाचा पाया दगडविटांनी बांधलेला नाही तर मानवतेच्या मजबूत विचारांनी या पायाची जडणघडण झालेली आहे आणि म्हणूनच संविधानावर श्रद्धा ठेवून समाजातही हे विचार सांभाळणं हे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे। तीच दादासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल असं शिंदे यावेळी म्हणाले। दादासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या विचारांचा आणि त्यांच्या कार्याचा प्रसार करणारे विविध कार्यक्रम आयोजित करून समाजाला एक नव्या दिशेने प्रेरित करण्याचं आवाहन अजित पवार यांनी केलं। या स्मारकाच्या माध्यमातून अमरावतीच्या या सुपुत्राची कीर्ती आणि त्यांचा आदर्श पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतील अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली। मुंबईत